भारतामध्ये 65 वर्षांमध्ये हिंदूंची संख्या घटली आणि मुस्लिमांची संख्या वाढली आहे। पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालामधली ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। 1950 ते 2015 या कालावधीमधली ही आकडेवारी आहे। त्यामुळे या अहवालाच्या नंतर देशभरामध्ये खळबळ माजली आहे। अहवालावरून आता भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। Some political parties wanting to alter the constitution and give religion-based reservation to the Muslim community. What will that deadly combination of growth in population and reservations, what will the effect of that be on other much more deprived communities like OBCs, SCs and STs? These are important questions that need to be asked. This report is an important report, and I hope these questions are asked and answered. आणि भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघजी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अवधूत जी, एक मोठी बातमी अहवालामधून समोर येताना दिसतेय ती म्हणजे भारतामध्ये 65 वर्षात हिंदूंची संख्या घटली आहे, मुस्लिमांची वाढल्याचं दिसतंय आणि पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेमधला हा अहवाल आहे जिथून ही माहिती समोर आली आहे। अतिशय गंभीर अशी माहिती समोर आलेली आहे, परंतु देशासमोर ही माहिती येणं अतिशय गरजेचं होतं। या देशामध्ये मुस्लिमांचं जे प्रमाण वाढतं आहे ते जर ऑर्गॅनिक ग्रोथ असती तर त्याला कोणाचं ऑब्जेक्शन घ्यायचं काही कारण नव्हतं, परंतु ही केवळ ऑर्गॅनिक नाहीये, तर इनऑर्गॅनिक ग्रोथ पण आहे। म्यानमार मधून आलेले रोहिंगे असोत किंवा बांगलादेश मधून आलेले घुसखोर असोत किंवा अगदी पाकिस्तानमधनं हवाई मार्गे नेपाळला जायचं आणि नेपाळच्या उघड्या सीमांचा उपयोग करून भारतामध्ये यायचं, हे जे गेली 50-60 वर्ष जे काही चाललेलं आहे त्याची परिणिती म्हणजे आज आलेली माहिती आहे। मला असं वाटतं की मुस्लिम समाजामध्ये बहुपत्नीत्वाचं जे काही आहे, 4 लग्न करता येतात त्याच्यामुळे असो किंवा कुटुंब नियोजन करणं हे धर्माच्या विरोधात आहे असं म्हणणं असो किंवा अनेक ह्या अशा ज्या खुळचट कल्पना आहेत त्याच्यामुळे मुस्लिमांच्या संख्येमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ होत आहे आणि त्यामुळे मुस्लिम समाज हा विकासाच्या मूळ प्रवाहामध्ये न येता शिक्षणामध्ये प्रगतीमध्ये मागे जातो आहे। आपण यासाठी सातत्याने समान नागरी कायदा असला पाहिजे, लोकसंख्येवर नियंत्रण असलेलं काहीतरी कायदा असला पाहिजे, यासाठी आपण सातत्याने या आधी सांगत आलो होतो। भारतीय जनता पक्षाने यामध्ये प्राधान्याने हा विषय उचलला होता आणि आता तो स्पष्टपणे जनतेसमोर आलेला आहे। जनतेने याचा विचार केला पाहिजे आणि मला इथे एक सांगणं महत्वाचं वाटतं, हिंदू समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण जास्त असल्यामुळे, महिला शिक्षण घेत असल्यामुळे त्यांचं लग्नाचं वय सुद्धा पूर्वी जे 15, 16, 17, 18 असायचं ते आता 25 ते 30 व्हायला लागलेलं आहे। वर्सेस शिक्षण न घेतल्यामुळे मुस्लिम महिला आहेत, मुस्लिम स्त्री आहेत, ते अगदी 15व्या 16व्या वर्षी लग्न होतात। म्हणजे 15व्या वर्षी एक समजा मुलगी 2000 साली जन्माला आली तर ती 2015लाच रिप्रोड्यूस करते मुस्लिम समाजामध्ये, तीच हिंदू मुलगी 2030 ला करते। म्हणजे एका पिढीच्या ऐवजी 2 पिढ्या तयार होतात आणि त्याच्यामुळे हा जो ग्रोथ आहे हा जॉमेट्रिक प्रोग्रेशनने वाढतो आहे आणि हे चित्र काही फार देशाच्या दृष्टीने चांगलं आहे असं मला तरी वाटत नाही। बरं अवधूतजी, तुम्ही असे सोबत राहा। अतुल लोंढे सोबत आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अतुलजी, बरं अवधूतजींकडे पुन्हा एकदा जाऊयात। अवधूतजी, एकूणच जर याच्या आकडेवारीचा जर आपण विचार केला तर ही आकडेवारी जर बघितली तर हिंदूंची जी संख्या आहे, लोकसंख्या, ती 8% कमी झालेली आहे आणि त्याच वेळेला मुस्लिमांची जी लोकसंख्या आहे ती 9.84% वाढली आणि सध्या 14.9% इतकी झाली आहे। मग हिंदूंची लोकसंख्या कमी होण्यामागची तुम्हाला काय वाटतं, काय कारण असतील? याच्यामध्ये परत दुसरं आहे की ह्याच्यामध्ये पण ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक असे दोन्ही रिडक्शन्स आहेत। एक तर परदेशी पैशाद्वारे जे कन्व्हर्शन होते चर्चच्या माध्यमातून, आज तुम्ही ईशान्य भारत बघा, ईशान्य भारत एकेकाळी संपूर्ण हिंदूमय होता, तो आज ख्रिश्चॅनिटीकडे गेला आहे। तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरला आणि तमिळनाडूमध्ये ज्या प्रकारे ख्रिश्चॅनिटीचा प्रादुर्भाव होतोय, अगदी आज पंजाबमध्ये जाऊन बघा, पंजाबमध्ये अनेक जण कन्व्हर्शन करत आहेत।
आणि जिथे जिथे आदिवासी समाज आहे त्याच्या गरिबीचा फायदा घेऊन त्यांचं ठीक आहे. कन्व्हर्शन होत आहे. त्यामुळे हिंदूंची समाज घटते तर आहेच, हो. परंतु हिंदूंमध्ये सुद्धा एक मुलावर थांबणं, 2 मुलांवर थांबणं ही जागृती प्रचंड प्रमाणामध्ये आहे. आणि त्यामुळे मला वाटतं उशिरा लग्न करणं, उशिरापर्यंत अगदी. मुलं न होऊ देणं, आपल्या करिअरच्या मागे लागणं, फायनान्शियल स्टॅबिलिटी नंतर लग्न करणं, या अगदी. सर्व गोष्टींचा विचार केल्यामुळे हिंदूंची संख्या हो. कमी होते. अगदी अब्दूजी, खूप खूप धन्यवाद, तुम्ही सविस्तरपणे प्रतिक्रिया दिलीत यासाठी.